श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज जी कथा सांगणार आहे मी, ही कथा एका अशा काळाची आहे जेव्हा एका भक्ताच्या आयुष्यात सगळं काही ठीक चालू होतं, पण अचानक त्याच्यावर अशी वेळ आली की त्याला समजत नव्हतं ही परीक्षा आहे की शिक्षा. महाराष्ट्रातील एका गावात राहणारा गणेश नावाचा माणूस होता. तो स्वभावाने शांत, प्रामाणिक आणि मेहनती होता. त्याचा छोटासा व्यवसाय होता आणि घरात समाधानाचं वातावरण होतं. तो रोज स्वामी समर्थ यांचं नाव घेत असे आणि मनापासून भक्ती करत असे. पण एक वेळ अशी आली जेव्हा त्याच्या आयुष्यात अचानक बदल सुरू झाला. त्याचा व्यवसाय अचानक तोट्यात गेला. ज्या लोकांवर त्याने विश्वास ठेवला होता त्यांनी त्याला फसवलं. घरात आजारपण सुरू झालं आणि काही महिन्यातच त्याचं सगळं संतुलन बिघडलं. गणेशला कळलं नव्हतं, मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यासोबत असं का होतंय. गावातील एका वृद्ध माणसाने त्याला सांगितलं, तुझ्या शनिदेवाची 7.5 सुरू आहे. हा काळ कठीण असतो, पण जो श्रद्धा ठेवतो त्याला त्याच काळात खरी ताकद मिळते. गणेश घाबरला, पण त्याने स्वामी समर्थावरचा विश्वास सोडला नाही. तो रोज शांतपणे बसून प्रार्थना करू लागला, मला ही परीक्षा पार करण्याची ताकद द्या. दिवस जात होते, अडचणी कमी होत नव्हत्या, पण गणेशचं मन मात्र हळूहळू मजबूत होत होतं. एक दिवस तो खूप थकलेला होता आणि त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात त्याने पाहिलं, एक गंभीर प्रभावशाली रूप त्याच्या समोर उभं होतं आणि आवाज आला, ही शिक्षा नाही, ही तुझी परीक्षा आहे. गणेश घाबरून उठला, पण त्या दिवसानंतर त्याच्या मनात एक विचित्र शांतता आली. तो पुन्हा कामाला लागला. त्यावेळेस तो जास्त संयमी झाला, जास्त विचारपूर्वक निर्णय घेऊ लागला. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल दिसायला लागला. नवीन लोक भेटले, नवीन संधी मिळाल्या आणि त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहू लागला. त्याला एक गोष्ट स्पष्ट समजली, हा काळ त्याला तोडण्यासाठी नव्हता तर त्याला मजबूत बनवण्यासाठी होता. आज गणेश एकच गोष्ट सांगतो, शनिदेव परीक्षा घेतात पण स्वामी समर्थ साथ सोडत नाहीत. जर श्रद्धा असेल तर प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवते. ही कथा आपल्याला शिकवते, वाईट काळ म्हणजे शेवट नाही, तो फक्त एक टप्पा आहे आणि जिथे विश्वास आहे तिथं मार्ग नक्की सापडतो.